नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग। आजचा गावचा तिसरा दिवस। आज आम्ही चाललो आहे वरती। आमच्या बाया आहेत सती आसरा नाही यार ना, सती आसरा साती आसरा तिथं नारळ द्यायला। मागे गँग बघा किती आहे, हां वालगणवरच्या बाया वरती डोंगरावर आहे। तुम्हाला डोंगर दाखवतो। स्वराज आहे, काकी आहे, इथे आहेत 2-3 माणसं मागे आहेत। तुम्हाला दाखवतो कुठे जायचं ते। हा समोर डोंगर दिसतो, त्याच्यावरती जायचं एकदम वरती पोलादपूर साईडला। चलो चलो चल 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 चल। आपण जर्मन शेपर्डच आहे, आपण जर्मन शेपर्ड आहे। चलिए चला 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 ये। आता पूर्ण जंगलात ना आपल्याला वरती जायचं। हा वाट वरती त्या डोंगरावरती जायचं। खाली बघ जमा कर, वरच्या साईडला असतील बघ, इथे जमा करून ठेव। दुसरा कोणतरी जमा करेल, वरच्या साईडला पण असतील। आंब्यांची सुरुवात झालेली आहे, पडलेले आहेत। जमा करा जमा करा। बाबा आत्ता पडलेलं आहे, खायला बघ, खायला तर दे, कोण खात असेल तर। वरच्या साईडला पडलं, टेस्ट करा टेस्ट करा। हे कोणी गुरांनी खाल्लेले आहेत का ते वाट, की माकडाने? बाटे खाऊन ठेवलेत माकडांनी। हा पण आहे, हा पण चांगला आहे, चांगला आहे। पण गोड आंबा आहे, इथे साईडला ठेवा, साईडला टाकून टाकून तिथे इथे जवळ नको, पुढे टाकून ठेवा। आता आपण मेन जंगलामध्ये घुसत आहे। हे बघा तिकडे घनदाट झाडी, इथं वाघ आहे ना। 2 दिवसापूर्वीच एकाला वाघ दिसला, त्याने फोटो पण काढला, आणि त्याचा वाघ म्हणजे बिबट्या होता। चलो आकडी लावलेली आहे, आपल्याकडे आहे शिकारी माणूस। हे बघा इथून वरती 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 एकदम शेवटी वरती डोंगरावर करवंद सगळी गेली तुझी। हा पण आंबा गोड आहे, चढायला सुरुवात केलेली आहे। दम लागायला लागला बघा, काठी त्याने घेतले। नाही चल चल, माणसं हळूहळू मागून येत आहेत। हे बघा हा वाट आहे, पायवाट। हे दम लागतोय, चढतोय म्हणून याला माणसानं दम लागलाय। उडो उडो उडो, सगळे फापू करतायत, दम लागला। इथे एक ब्रेक घेऊ, मग भाऊच्या वाड्याजवळ एक घेऊ।
वरती वरती चढायचं. करवंद आहेत. लॉक लावून थोडा ब्रेक घेऊया इथे. तुम्ही चला तुम्ही चला तुम्ही चला. इथून वाट आहे. अरे ही वाट आहे अशी. तो तिथनं ते पांजा तोडत चाललंय. वाट बघा एकदम पूर्ण जंगल आहे. हा पूर्ण दम लागतोय. माझा प्रवास जेव्हा मी होतो ना 9 मिनिटं मोजून घरापासून जंगम 9 मिनिटात 9 मिनिटात होता. पायाखाली बघा. 9 मिनिटाचा प्रवास 9 मिनिटाचा. पिशवी घे मग चल दे पिशवी. तो बघ बट्यात बघ बट्यात. टायमिंग वरती सर्व पिशवी घ्या. पिशवी दे. कान वाजायला लागले त्याचे. माणसं गेलीत वरती. आम्ही थांबलोय. दम लागला. ही पण दमली. आपण पण हळूहळू येत आहेत. सवय नाही ना आपल्याला चढायची. बाजूला बघा डुक्कर वांदर वाघ पण आहे. ते किरण जगमानी फोटो काढला बघा वाघाचा 2 दिवसापूर्वी. आता कार्यात त्यांनी दाखवला बोलत होता असा म्हणजे वालगण येऊन बघतोय याकडे वरून आणि हा खाली म्हणजे त्याला घाबरवतोय किरण जगमाला. पण तो जागेवर हल्ला नाही. बोलतोय मी पळालो असता तर माझी पाठ घेतली असती. माणसं पोचलीत वरती. स्वराज पुन्हा बसला तो बघा घामाघूम. स्वराज पुन्हा बसला. बाकीची माणसं गेलीत वरती. अगं वरती इथेच आहे पण तोच असा वाकडा वाकडा चढायचा आहे ना उभाच्या उभा. तसं अर्ध चढलोय अजून बाकी आहे. ते बघा तिथं वांदर बसलेत. वांदर बसलाय तिथे. तो बघ तो वांदर बसलाय. ए वाला दम लागला. चायला पहिला आंघोळ करायला वरती आहे ना टिपलो नव्हती तेव्हा पाण्याची. आणि एक एक हांडा घेऊन खाली वालगणी होणं पाणी घ्यायचं आंघोळ करायचे कपडे धुवायचे आणि घरी.
एवढा वरती आलो आपण. मग अजून वरती आहे. समजलंच नाही. हो पाणी घे. तसाच तो बघ स्वतःची हालत बघ. आणि रायगड चढणार होता. रायगडला पण एवढंच आहे ना. याच्याविषयी पागल आहे काय. हे बघा ते दिसत आहेत त्या घराच्या इथून आपण आलोय वरती. दिसत आहेत ही बघ ही घर तिथून एवढा चढत चढत वरती आले. अजून वरती पाय लटपटतील ना उतरताना. आणि वरती जायचं. परत एक तिसरा ब्रेक घेतलेला आहे. दम लागला बाबू. ए दम लागला का. त्या बघा कमरेला हात कंबर ताट करून काठी घेऊन येते. आला 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 वाघ्या वाघ्या. या थोडा बसायचं. खालून वरती चढत आलो. ब्रेक टाइम. बस बस. त्या डोंगराच्या लेवल समोर आहे ना तिथंच आता वरती जायचं आपल्याला. ह्या साईडला माझ्या माग साईडला. वाघ बिघ आला तर भुकल ना. अरे ती वरती दगडी बसायचं इथे त्याला हलवतेस. हिला काय बोल आली ना पण कशी पण वापरते पोरं सोडून बघा तिथे पोरांनी आली ना तर ते पंडाचे दोन होते बघ ते जर्मन शेफर्ड. एक आला असता आपल्यासोबत. घ्यायला पाहिजे त्याला. ते नाही एवढं येतो. इथं पहिला वाडा होता गुरांचा मोडला तो. तो मोठा आहे बघ मोठा मोठा होता तो येतो. पण दोघांना फायनली मित्रांनो आमच्या पहिल्या पॉईंटला पोचतोय आम्ही. इथे जंगलातली जेवढी प्राणी आहेत तिथं पाणी प्यायला येतात. संध्याकाळची रात्रीची. देवाचं स्थान आहे बायांचं. इथं आम्ही नारळ वगैरे देणार. आमची जागा आहे ना इथून. आमची शेती सगळी इकडेच पहिली एवढ्या वरती. हे बघ इथे इथं पाणी या जंगलातली प्राणी सगळे इथं पाणी पियाला. चप्पल काढा. नाही काय नाही त्याच्या त्या तिकडे उभा राहा. त्याच्या उभा राहा. हां 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 बस बस आता. हॅलो पहिलं पाणी असं घाण बाजूला कर. पाण्यावरची घाण. हा बरोबर. पानं बिनं येतील ना आतमध्ये. बस आता भर. तो पाणी स्वच्छ पाणी थंड आहे. परत बघ हे आले बघ माती आली बघ परत ओतली वरना. बर आता भर भर भर. डुबव डुबव बुडव. हा पाणी हाय. हाच पाणी असेल. चायला आपल्याला खाली असून पाणी नाही. इथं पाणी बघा किती आहे. हा अरे बापरे किती पाणी आहे बघा एवढ्या डोंगरात. इथे पहिली इथं मचान बनवायचे या झाडावरती. रातचं परत पारती बसायचा. इथं पाणी प्यायला कोण आला की ठॉक. श्रवण गेला का वरती.
हे पाणी आहे ना इथलं, हे पाणी बघ इथे येते या विहिरीत. ही बघ केवढी भरली बघ, दिसते. थांबलं चढवतो मी. आल्या काय? थांब दाखवतो तुला. पकड बदक. बदक काय आतमध्ये? अरे हा बघ मागे आणलाय. हा बघ बदक आणलाय. खायला सांभाळ. वाव, एवढा मोठा हे आहे. हा लागतील. नारळ आता द्यायचा आहे की आपल्या द्या नाही ना. श्रवणने दिला असता. श्रवण आपला आंघोळ नाही केलं, हे हातपाय धु. हा ते पण आहे. झाले आंघोळ. श्रवण देऊ शकतो. हा श्रवण देऊ शकतो. श्रवण हे तर हातपाय धु. आणलं ना रे. हा दे दे दे. हातपाय हातपाय धु आणि हे कर. हातपाय धु, तोंड धु, झाला आंघोळ. जाऊ दे, नाही तर अनुवर ना कृष्ण बोला. नाही तर मग जाताना त्याला श्रवण नाही भेटलं तर. हा पहिलं ते काढून येऊ वरून. टायगर पॉइंट आहे. टायगर पॉइंट. टायगर पॉइंट. हे बघ या 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 सोंड्यात वरच्या आपल्या. फोटो घ्यायचा ना. आता माझ्याकडे तेव्हा मोबाईल नव्हता. त्याच्याकडनं अपलोड आता किरण असेल वरती ते दाखवल ना. वरती दिसेल ना तुम्हाला वाघाचा फोटो. डाउनलोड करून इथे वरतीच वाघ. बाटली भरून घे परत. त्या पोराला दिसला होता खाली करा ना. पाण्याचं. हे बिसलरीच पाणी आहे. बिसलेरीच पाणी आहे. फिल्टर. दिवसानंतर करवंद दिसलेली आहेत. काल पण दिसली. पाणी वगैरे पियालो टायगर पॉइंट वरून. माणसं खालून वरती चढत येत आहेत. कुठे दिसलं त्याला? अबे इथं इथं वाघ दिसला त्याला. फोटो काढले. आता फोटो आपण घेऊया. पण नाही येतो घरी. तिकडे पाणी दाखवलं. तिथं वाघ वगैरे पाणी पियायला येतात जातीचे. आलो ना आता. आता चढाय नाही. आता असं सीधा सीधा चालायचंय. डोंगरावरती चढलो आपण. पाय दुखतोय मला. तेव्हा असं ओढला कटकन आवाज आला पाहिजे तर कुठे बरं. हा करतो. पटकन मोडतो. थांब तुझा पाय. म्हणजे बाहेर खेचा असं. टेपीवर जायचं असेल मग चढायला लागेल थोडं. चालेल टीपी जाऊ. तुझा पाय दुखतोय ना. नाही दुखत मला. फक्त ओढा पाय वरती बस. हा हो. गब्बस. डोंगरावरती चढलोय. आता वाकडा वाकडा चालत जायचं. इकडून असं वरती. इकडे बघितलं वाटतं. हा इथेच वरून बघत होता. पण एवढा कसा झूम वाली. हा एवढा कसा झूम. झूम करूनच काढला त्याने फोटो. फोटो आहे. हा वाघाच होता इकडे. वरती तो किरण काका आहे ना त्याच्याकडे आहे बघ. दाखवेल पण तो. पण तो असला पाहिजे ना. एक नुसतं झेंडा असतो. आता एवढ्या सकाळी नसेल जागेला. झोपायला तर घरी येईल ना. मित्रांनो लहानपणी मे महिन्याच्या सुट्टी द्यायचो ना. रोजचा कार्यक्रम वरती. रोज 2 टाईम यायचं. आता नाही चढवत. इथंच हे आंबे जांभळं आणि असं जंगलात फिरायचं माझ्या काकांबरोबर. इथं घरं आहेत वरती. ही सगळी आमचीच जागा आहे वरती डोंगरावर. इकडून अशी ती तिकडे गेले. आणि फणस पण आहे आमचा वरती. रोज सकाळ संध्याकाळ 2 टाईम यायचो. आता नाही जमत. सुट्टी मे महिन्याची सुट्टी पडली की गावी. म्हणून गावचं नाव काढलं ना की आवडतो गावी यायला. कारण बालपणच मला गावी गेलं.
इथं वरती घर आहेत. ते लोक रोजचे 3-4 वेळा फेऱ्या मारतात, खाली वर खाली वर. 3च घर आहेत. आंबा पण गेला उलगून. फणसाचं झाड आमचं आहे तिथे, तो पण गेला. होळीलाच पिकतो तो, होळीमध्येच. इथं वाडा होता आमचा. आमचे बैल गाई शेतीसाठी इथंच असायचीत. ह्या जागेवर खूप दम लागत असेल तुम्हाला. हा हे बघ, एवढ्या जंगलात 3च घर आहेत. तीन घर आहेत. वांद्यात वाटते खूप. नाही नाही भिजून जाऊ. गार वाटते. पहिल्यांदा आलोय, परत येणार. तरी आता म्हणजे ऊन नाही म्हणून. नाही तर हो 10 वेळा पाणी पियाला लागलं असतं. बड्डेला मजा आली. हा बर्थडेला आला होतास ना शंभू भाऊंच्या. तेव्हा तिथे देऊन ये अय दादा बोन घेऊन जा. इथे दिसतील, ते बाबा दिसतील. त्यांच्या बड्डेला आले. अरे ह्याच्यावर बघ किती फणस आहेत. ओम नमः शिवाय, हर हर महादेव. आई शपथ, त्या मंदिराचं सगळा फणस बघा किती आहेत. हा लांबडा फणस होतो. अजून हा आहे. नाही पिकत आहे बोलते. आवळ खाली पडला की तो फुटला नाही फुटत. पेंड नाही भरलं. टायर कुठला आहे तो दाखवा. टायर कुठे आहे इथं काढून ठेवायचं बरोबर नाही. तो नाही बरोबर. त्याच्याकडचा नाचला होता ना, तर त्याचा चेप लागला. नासून इथे खाली पडला. हा 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 नाही हा बा काहीतरी आलाय तो. हा 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 तिथे कोण आता वर यायचं त्याच्यावरती तिथे काढाय. हा हा ते पण आहे. ते कुवर चढायचं चढल कोण. हा काय काय डोक्यात पडेल. एक भाजीला होईल. चढायची भीती होती. आता पांढरा हा पोक्या आला की त्याच्या रस्ता काढून घेतो. 2-3 पोक्या आली तिला पण तर त्याला हे पाहिजे होतं वर असं अडकं. आहेत का गुरं. बैल गिरत राहणार. कार्य कुठे आहे. सुतार ना इकडे पाठवायचा. हा तुम्ही हा काय परवा मातीला गेलो.
पिकलाय तो पण पिकलाय पिकलाय. तुला न्यायचा टिक्का गाडी करूनच जा. अजून काढते ते इथनं खाल ना वरून कोण खाली नेणार आहे तू घेणार आहे डोक्यावर मग आणलेच नाही मी आल्यासारखं एक वारणा फक्त न्यायचं. आता पाडले 2 त्यांनी आणि आता त्यांना हलवाय सांग. चढवर आता कशाला हलवतोय तो तो बोलतो अन्नाला हलवा. असं काय करता हो? हा करता हो दाबोल. चला हे तो खालचा घेऊन ये फणस जा खाली पडलाय तो बाबू. परवा ते बिरवाडीचा पारा आली होता ओरांची 12 फण असतील. अरे वा ते वरती पण होता आला होता तेवढं सगळे त्याचं काढले. कोणी ते किरणचं मित्र आलं हा 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 वरणचं होतं. अच्छा अच्छा कोडवीचं ते 12 फण असतील काढून. खायला भारी आहे. खायला एक नंबर पण हाडतात काय पण यावर्षी पाऊस लवकर पडला म्हणून तो लवकर पिकलाय नाही दरवर्षी पावसातच पिकतोय तो. खाली गेलो घेऊन डोक्यावर. तुला हा काय व्हायचा कुठला रोसरी बघ कोणी ते कसा माझ्या राम आपण आण का पिकलाय ना गोणीत टाकून गोण घेतली तर डोक्यावर. पण पाडा एक मामा कुणाला कुणाला काशाला अगं खाली घरात 4 फणस आहेत त्याला. अरे ह्यांना बोलतायत त्यांना जरा राहू दे असं बोलत. मरणाची आहेत किती फणस बघ आहेत किती बघ झाडावर आहेत. 50 एक आहेत. काढून काय भरपूर आहेत त्याने होतील त्याला. अगं भरपूर आहेत वर बघ. पावसाची सुरुवात झाली आहे. पाणी गेला तर बघायला. पावसाची सुरुवात झाली आहे. भाजीला पाणी घेतेस का शेवग्याची नाही हा हो वाहन आंबा आहेत का पुढे? नाही बाबा आंबा एक पण नाही. काय सांगायचं रानवरती काळ आली सर्वांची पोरा. टी टाइम हो गया. टी टाइम नको चाय. टी टाइम पाऊस चालू झालाय. टी टाइम और बारिश टाइम. पूर्ण माळ आहे. आम्ही रात्रीचं येतो इथे. ससे डुकरं भेकरा आणि इकडे पोलादपूर ना रे अण्णा. इकडे पोलादपूर. जुना क्रिकेटर किरण मोरे त्याचं गाव. किरण मोरेचं गाव नागाव. इथून असं सरळ गेलो की क्रिकेटपटू. नादळ देवी या जागेवाले काय आणि इथल्या राखणदारा बाबा हा जयराम पटला मुलगा का महादेव तो आलाय तुम्हाला नारिंदी घेऊन येतं तो आपला गोड करून खा आणि त्याच्या लोक धंद्यामध्ये द्या बापानो आणि एक परबार होऊन द्या रे महाराजांना.
हर हर महादेव. अरे महादेव. दे कोयती ते थोडे तसाच जाता आता फक्त हे देऊन जा. हो जाताना तिथे देऊन जातो. 2 पाणी भरपूर होता. स्वराज बोलला असता मला पियाला द्या. स्वराज बोलला असता अहो फुकट कशाला घालवते मला पियाला द्या. नाचलाय. नाचला पावला. पावला पावला द्यावा. जेवला पावला. पण जायचं तुम्हाला कार्याला. पण बुवा दिसलंच नाही कुठं. काल कार्यात भेटले ना. हे जी प्रसादी करते अरे नाचलाय पोरांनो. चालेल पोरांना द्या. पोरांना देतो. बोन बोलतात ना. हे बघा मुंग्यांचं वादूळ. वादूळ आहे वादूळ. कुठे आहे बिबियाचं झाड. यो 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 का कांदवण कसे उभे केले बेकऱ्यासारखे. नाव काय ठेवलंय? तो ते ना तो धोंडिया. धोंड्या. पांड्या. बटर स्वराज. चाल बटूर. पळाली पळाली. कानबन कानबन कसे लगेच त्यांनी गेले ऐकतायत. या तुरतुर पाट. ते माणसं बघून भय झाली. बटूर एक आणि धोंड्या. बैलांची नाव. हा कसलं भारी सीन. रात्रीच्या इकडं डुकरं बेकरा ससे बाहेर पडतात. आता आम्ही लय माणसं आलो बघत असतील ते आम्हाला पण बाहेर नाही येणार. चलो तो समोरचा डोंगर तुम्हाला दिसत असेल तिथे म्हणजे जुने लोक बोलतात लाल बावटा. बावटा एक स्पॉट होता आणि तिथून प्रतापगड दिसतो त्या डोंगराच्या वरून. आम्ही नाही जाणार आहे पण लय दमलो आहे. इकडे सगळी खाली मग ही नारळ दिला तो आमच्या देवाला जागेवाल्याला दिला. ही जागा सगळी आमचीच आहे पण डोंगरावरती आहे. आता कोण येतोय वरती. बावटा कुठे आहे बावटा. आणि ते अण्णा अजून एक स्पॉट होता ना काय नाही काय ते बोलतात त्याला दिसतो ना प्रतापगड. हे बघा डुकरांनीच केली असेल ना. हे बघा डुकर लुलून गेलेत. डुकर काय भेटले ना ते कांदे. जागा लोळून गेलेत. जंगलात असतील आहेतच पण ते आता दिसणार नाहीत. रात्रीची बाहेर निघतात. पात्री नाही भांबूट. भांबरूट. हा भांबरूट आहे वाटतं. मोठी येते मोठी येणार ती.
बांबरूट आहे. हा भोकराचं ना. हा हे अशी पिके पण खायला बरे वाटतात. भोकर दिखाव गोड लागतं. खाऊ काय मग पाणी टाकून. हे आहे ते औषधी आहे ते भोकर. आणि मातीनेच खायचं असतं माहिती आहे काय. ये माझ्या बघ आवाज देत चाललेत. वा परत एक. गोड आहे. मग आता आमचा बिस्किट नाश्त्याचा टाइम झाला. नाश्ता करेंगे. अरे सायन्स नको घ्याय सांगू. दे त्याला पिशवी दे. ते रुद्रा देत आहे. रुद्राला त्यातच देतोय. काय यातच देतोय. हे सोनपापडी नको. जमीन पाताल. लावायचे. तू पहिल्यांदा आलायस. लाडू द्या. हवाय. लाडू द्या. ए रुद्र. फायनली आम्हाला रान भाजी भेटलेली आहे. रानातली भाजी कुठली काय ह्याला म्हणतात. कुल्लू. कुल्लू म्हणाली. हे तिकडे पण आहे भरपूर. कुठे ही बघ. मग काढा ती बघ. हे साई बघ इकडे भाजी आहे. काढ दे. आलो गाऱ्यांच्या टोकात आलो. ते पेंढरा बिंढरा कुठं काहीच नाही. सर्व आता हे येते. हे भाजी बघा. ही बघा इथं आहे भाजी. कुल्लू कुल्लू. अबे उल्लू कुल्लू. ते कराटे पण नाही भेटणार. कराटेला मी जाऊन आलो खाली राहण्यात. कराटे फक्त वालता येते. हीच का कुल्लूची भाजी. हे काय काढतायत ते. इथं आहे तुम्ही काढा. काढा काढा प्रत्येकाने काढा. ज्यांना ज्यांना पाहिजे त्याने. अगं ही बघ. ही बघ ही बघ. ही बघ समोर बघ आहेत. ही बघ ही बघ अशी पात बघ आहेत. ही ती बघ समोर आहे. ती बघ ते हातात बघ. ती बघ. ती बघ अशी पात ही बघ ही आहेत ती. ही पाती आहेत ना. ही सगळी भाजी आहे. हा 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 हा. हा पहिली काढ तर मग पिशवीत टाकू. एका जागी ठेव. फुलीच आहे ना. भाजीच आहे ना. भाजीच आहे. हा ही अशीच मुळं. पिंकीला माहित असेल ना. हे एकत्र पाणी आहे. ही बघा. धाडकीची भाजी. हे ना. धाडकी. मुळासकट काढायला. भारगेची मुळासकट येते. सगळे भाजी काढायला व्यस्त झाले. रान भाजी. पाऊस आला पाहिजे. मस्त भिजत गेलो. सगळे भाजी काढण्यात. कुठली दाखव. धाडक्याची भाजी. आणि ही कसली आहे. कुल्लूची. ही बघा ही कुल्लूची भाजी. कुल्लू. गवतासारखी असते. गवत गवत खायला लावण्यात येतात. गवत नाही. सगळी गवतासारखी असते. सगळी भाजी काढतात. हे बघा. हा बघा वांद्यात. फुलं बघा कसली आहेत. पानासारखीच फुलं आहेत. चला भाजी घेऊन झाली. आता परतीचा प्रवास घराकडे. पूर्ण फॉरेस्ट जंगल आहे. गुर गुर तो धरतोय बघ. कुत्रा बघ.
ये पाठ घेतोय. यो जंगलातली गुरं आहेत. ये ये चले राणी. हे बघा हे काय पेंढरा हा ही पेंढरा आहे. पेरू सारखी आहेत. अजून काढतायत. वांतर झाडावर चढलाय. काय काय रानभाजी आहे. हे बघा याची भाजी करतात. मित्रांनो तुम्हाला मी किती हाईटला आलो ते दाखवू शकतो. वरती होतो तिकडे होतो वरती, पण तुम्हाला आता खालचा पूर्ण नजारा दाखवतो. महाबळेश्वरच्या पॉईंटला आलोय. महाबळेश्वरचा पॉईंट बघा. तुम्हाला दाखवतो मी कुठनं आम्ही आलो. आपला गाव ना फुल काढणार आहे नागाव आहे नाही बे. अर्धाच घ्या आम्हाला असं घे. हा हे नागाव आहे नाही आमच्या गावाच्या विरुद्ध दिशेला आलोय. हे बघा घरं किती खाली आहेत आणि आम्ही डोंगराच्या हाईटला आहे. जबरदस्त. तुझी चियाची चड्डी येते तेवढी येऊ दे. पूर्ण येते तुम्हाला वाटेल हे केळीचं झाड आहे, पण केळीचं नाही. ही केळीची बहीण चवीनी म्हणतात तिला. चवीनी केळीसारखीच केळी नाही त्याला, पण केळीसारखा खोका येतो, त्याची भाजी बनवतात. बघा बघा जबरदस्त एकदम महाबळेश्वरचाच फील आहे. पाणी पियालो. चला फणस. तू काय घेतलेस? मी पिशवी घेतली. तू पण घे, त्याला पिशवी दे. हां सगळ्यांकडे सामान आहे. चला चला चला. तू पण घेशील का खांद्या? हो घेतो. फणस माझ्या डोक्यावर. मित्रांनो उतरलो खाली. थोड्या अर्ध्या रस्त्यात आलोय. दमलेत मॅडम पडल्या. कुठे लागला दाखवा. हे बघा हाताला काळा पडला. वरतून खाली आलो. हा वरून खाली आलो. दम लागले सगळे थांबलेत. फणस पिकलाय कुठला तरी. घरी जाऊयात. सगळ्यांच्या हातात काय ना काहीतरी आहे. हे बघा ह्याच्या पाठीवर आहे फणस. तिच्या हातात भाजी आहे. माझ्याकडे पण भाजी आहे. त्याच्या डोक्यावर फणस आहे. स्वराज पण पुढे बघा फणस घेऊन चालला आहे.